ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्ण रघुवर विमल जसु जोदायक भलचारी बुद्धिहीन तनु जालिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे निकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता विठ्ठल 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 शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथ महाराजांचा चारचरणाचा भगवान शंकराची भक्ती उपासना शिकवणारा अभंग भगवान श्री शंकर किती दयावान आहेत किती करुणामयी आहेत भक्तांवरती कृपा करण्यासाठी किती आतुर आहेत साध्या भोळ्या सेवेनं प्रसन्न होणारे कमी सेवा घेऊन जास्त फळ देणारे की ज्यांना आशुतोष भगवान म्हणतात अशा भगवान श्री शंकराचं वर्णन करणारा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा संकटेश्वराच्या कृपा आशीर्वादानं अनादी कालापासून या पुण्यभूमीमध्ये गंगामाईच्या गोदावरी माईच्या तटावरती भगवान संकटेश्वराच्या दरबारामध्ये भव्य स्वरूपातील चालणारा हा शिवरात्री महोत्सव त्याच्यामध्ये कथासत्र या वर्षाची कथेची सेवा आणि शिवरात्रीच्या पर्वातील दुपारच्या सत्रातलं कीर्तन भगवान संकटेश्वराच्या कृपा आशीर्वादानं ही सेवा माझ्याकडे प्राप्त आहे. आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये संकटेश्वराच्या सेवेमध्ये सर्व भाविक भक्त ग्रामस्थ मंडळी आयोजक नियोजक संयोजक सेवेकरी मंडळी आपल्या गावचं भजनी मंडळ पंचकृषीतून आलेले भाविक जन या पूर्ण परिसरातील वारकरी महात्मा मंडळी महाराज मंडळी इथे कोणी कीर्तनकार कथाकार प्रवचनकार आदी करून सर्व मंडळी बाहेर गावून आलेले सगळे वारकरी मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपा भाऊ नाना तात्या आबा जिजा काका मामा सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन. दोन्ही तयारीचे मृदंगाचार्य खूप गुणी आहेत. सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या सगळ्यांच्या मध्ये या वर्षाची आमची शिवरात्र तुमच्या सगळ्यांसोबत साजरी होते या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद वाटतो. दरवर्षी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या काय म्हणतात ना की क्षेत्रावरती पुण्यभूमीमध्ये कथा आणि कीर्तनाचा योग खरं तर आपली पात्रता नसताना भगवान परमात्मा खूप काही जीवनामध्ये देऊन जातो. हे ठिकाण काही साधारण नाहीये. मागच्या वर्षी आम्ही जिथे होतो ते सुद्धा जागृत देवस्थान होतं लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात भीमाशंकर त्या देवाचं नाव. तर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या शिवालयामध्ये शिवकथा म्हणा रामकथा म्हणा भागवत कथा म्हणा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भगवान त्यांच्या सानिध्यामध्ये ठेवून सेवा करून घेतो. यावर्षी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही शिवरात्र साजरी करतोय. या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय
आणि संकटेश्वराच्या दरबारामध्ये एक भव्यता दिव्यता, एक उत्साह, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आनंद, भक्ती, भाव अगदी भरून उरलेला आहे. शिवरात्रीच्या पर्व काळात भगवान शंकराच्या मंदिरामध्ये भक्तांचा पूर वाहिलाय आज. आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये वेळ न घालवता चिंतन करून खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. 2-3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं शूटिंग स्क्रीनवरती प्रक्षेपण. आणखी या गावातील सर्व मंडळी, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार सर्व क्षेत्रामध्ये स्वतःच्या ठिकाणी मातब्बर असणारी माणसं, श्रेष्ठ असणारी माणसं, ग्रेट असणारी माणसं, सगळी अगदी सगळी भगवान शंकराच्या दरबारामध्ये मी एक भक्त आहे, संकटेश्वराचा उपासक आहे, या पवित्र भावनेनं एकत्र आलेली माणसं, या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. विठाल विठ्ठल टाळकरी मंडळी तुळस घेतलेल्या आमच्या ताई, आई सगळ्या आणि माझ्या छोट्या छोट्या विद्यार्थिनी, गाणारही माझ्या विद्यार्थिनी आहेत. तर वेळ न घालवता आपण चिंतन सुरू करू. कीर्तन चालू करायला उशीर झाला होता. पाहू आपण जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत कीर्तन सेवा पूर्ण करण्याचं काम करू आणि वेळेनुसार, परिस्थितीनुसार आपण सेवा थांबवू. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये नाथ महाराज काय सांगतात की भगवान शंकर अतिशय गूढ दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. जो भगवान शंकराचं नाम आपल्या तोंडानं उच्चारण करेल, वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. भगवान शंकराचं दर्शन घेतलं तर माणसाला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. एक पुरुषार्थ जीवनामध्ये मिळवायचा असेल तर कोटी कोटी प्रकारचा संघर्ष असतो, पण भगवान शंकराच्या भक्तीमध्ये 4 पुरुषार्थ सहज प्राप्त होतील. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. शेवटी नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी शिव निवाळी कळी काळाचे भेव. असा हा दयावान भगवान भोलानाथ अतिशय भोळा देव आहे. 33 कोटी देवामध्ये सगळ्यात भोळा देव म्हणजे महादेव आहे. सगळ्या देवात भोळा देव आणि सगळ्या देवांचा देव महादेव आहे. सब देवन के बाबा, बडे बाबा, भोले बाबा. भगवान शंकराची जमेल तेवढी स्तुती या अभंगाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल ऐका. शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे पंढरीशू पांडुरंग परमात्माचे उपासक आहेत. पण इथे शंकर भगवंताचं वर्णन करतात. मग जे नाथ महाराज पांडुरंगाचे भक्त आहेत त्यांनी महादेवाचं वर्णन का बरं करावं? कारण बऱ्याच वेळेला सामाजिक जीवन जगत असताना, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये प्रवास करत असताना अशा काही घटना, असे काही प्रसंग, अशा काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात की त्याच्यातून आपल्या लक्षात येतं की शंकराचे भक्त वैष्णवांना मानत नाहीत आणि विठ्ठलाचे भक्त शैवांना मानत नाहीत. म्हणजे कट्टर शिवभक्त आणि कट्टर विष्णू भक्त असंही चित्र आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतं. पण सांगू तुम्हाला, ज्यांच्या भक्तीमध्ये भेद भरलेला आहे, ज्यांची भक्ती ही भेद बुद्धीनं भरलेली आहे, ही भक्ती कधीही सफल होत नाही. भक्तीचं जे स्वरूप आहे हे गंगेच्या पाण्याएवढं निर्मळ असलं पाहिजे. गंगेचा प्रवाह जसा थांबत नाही ना, तसा तो भक्तीचा प्रवाह अखंड, कुठल्याही प्रकारचं द्वैत त्याच्यामध्ये न येता आपण भक्तीच्या क्षेत्रामध्ये प्रवास करत राहिलं पाहिजे. मुळात भक्तीमध्ये भेद करणारे तुम्ही, आम्ही. आणि ज्या देवाच्या बाबतीत आपण भेदबुद्धीनं भक्ती करतो, मुळात ते देव 2 नाहीच. प्रमाण आहे याच्यासाठी. हरिहरा भेद, हरिहरा भेद, Hare
थोडा भेद नाही करू नये वाद का एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. फक्त एका वेलांटीचा अंतर आहे, बाकी काही फरक नाहीये. हरी आणि हर दोघं एकच आहे. पंढरपूरला जा, विठुरायाच्या मस्तकावर शिवपिंड आहे आणि शिव मंदिरामध्ये जा, शंकराच्या हृदयामध्ये राम विराजमान आहे. दोघं भेद करत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, वरचे पुढारी एका ताटात जेवताना खाली खालचे कार्यकर्ते डोकं फुटेपर्यंत मारामारी करतात. हे जे चित्र आहे ना राजकारणाचं आपल्या समोर, हे असंच आहे. वरती देव त्यांच्यात काही भेद नाही आणि आपण का बरं भेद करावा. उदाहरण सगळ्यांच्या परिचयाचं आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगते. कर्नाटकामध्ये एक गाव आहे शिवपूर आणि विष्णुपूर. शिवपुरामध्ये सगळे शिवभक्त आणि विष्णुपुरामध्ये सगळे वैष्णव. दोन्ही गावाचं अजिबात काही जमत नाही, एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत नाही, देवाणघेवाण नाही, दळणवळण नाही. असलं कट्टर दुश्मनी ना त्या दोन गावांची. पण काय म्हणतात कर्म धर्म संयोगानं शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात सून म्हणून गेली. असं होऊ शकत नाही, पण झालं. अपवाद म्हणतात याला. असं होऊ शकत नाही, पण तसं झालं. शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात सून म्हणून गेली आणि मग पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यात घरात अगोदर माता वर्ग उठायच्या, स्त्रीवर्ग. मग ती बिचारी सून सकाळी उठली आणि तिनं घर सारवायला चालू केलं. घर कसं सारवतात? निउरगा हैवतपूर ना, घर कसं सारवतात? झोप या का असं आडवं सारवतात की नाही घर? ते असं आडवं आडवं घर सारवायला लागले. कट्टर विष्णू भक्त वैष्णव सासरा सकाळी उठला आणि त्यानं पाहिलंय आपली सून उठली की लगेच सारवायला लागली आडवं आडवं. जुन्या काळातला सासरा रागात आला, मिहीवर बोट फिरवलं. सुनबाई, काय मामाजी, आम्ही कट्टर वैष्णव आहोत. बरोबर आहे. उभा गंध लावतो, अगदी बरोबर आहे. आमच्याकडे आडवं काही चालत नाही. मामाजी मला माहिती आहे, आडवं सारवायचं नाही. ठीक आहे मामाजी. सून घाबरली. पहिल्या दिवशी एवढे नियम, आयुष्य कसं जाईल. बिचारीला जमत नव्हतं, पण ओबडधोबड असं उभं सारून घेतलं. काही सारवण सासराच्या धोत्र्याला, काही भिंतीला, काही स्वतःच्या अंगाला, काही सासूच्या साडीला, असं उभं सारून घेतलं. थोड्या वेळानं सासरा बहिर दिशेला जाऊन आला. जुन्या काळामध्ये काही ब्रश आणि कोलगेट नव्हते. हातावरती दंत मंजन घ्यावं आणि दात घासावेत. सासऱ्यानं हातावरती मंजन घेतलं आणि दात घासायला लागले. दात आडवे घासतात, उभे घासतात? आडवे घासतात. सासरा दात घासायला लागला, आडवे आडवे. ती पण शैवाची मुलगी होती काय, साधी होती का? ती म्हटली, मामाजी, काय सुनबाई, कट्टर वैष्णव आहात तुम्ही. अगदी बरोबर. उभा आनंद लावता. अगदी बरोबर. आडवं काही चालत नाही तुमच्याकडं. चालतच नाही तर अजिबात चालत नाही. मग आडवे दात का घासता? उभे घासा ना. दचकला सासरा. म्हटला, सुनबाई, आजपासून तुझं तुला, माझं मला, तुला अजिबात आडवं येणार नाही. दृष्टांत संपला. याच्यातून खूप मोठं शिकायचं आहे आपल्याला. दृष्टांत काहीतरी गोष्टी म्हणून कधी ऐकू नका, तर त्यातून काही सीख घेतली पाहिजे. माणसाने त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. तर दृष्टांतातून हे शिकायचंय की भगवंताच्या भक्तीमध्ये आपण भेदबुद्धी ठेवू नये. आम्ही कट्टर वैष्णव, आम्ही कट्टर शैव, हा भेद ठेवून जर भक्ती कराल तर ज्याची भक्ती करता तो देव सुद्धा तुमच्यावर कधी प्रसन्न होणार नाही. अंतःकरण नेहमी शुद्ध असावं, सरळ असावं, पवित्र असावं. भेदरहित भक्ती करावी. खरं सांगू तुम्हाला, देवांची रूप वेगळी वेगळी आहेत, पण तत्व एक आहे. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये अगदी उत्तरार्धाचा शेवट त्याच्यामध्ये सांगितलंय, सत्यम परम धीमहि. सत्य हे मूळ तत्व आहे, बाकी देवतांची रूप वेगळी वेगळी आहेत. जास्त अवघड अजिबात तुम्हाला काही सांगणार नाही. जेवढं समजेल, पचेल, रुचेल हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. भक्तीमध्ये भेद चालत नाही. भगवान परमात्माची भक्ती भेदरहित असावी. भगवान श्री विठ्ठलाचे उपासक
आज शांतीब्रह्म एकनाथ महाराज या जगाला भक्तीचा अद्भुत संदेश देत आहेत की बाबांनो, भेदरहित भक्ती करा. जे शंकर आहेत तेच विष्णू आहेत, जे विष्णू आहेत तेच शंकर स्वरूप आहेत, दोघं वेगळे नाहीत, एकच आहेत हे सांगण्यासाठी भगवान श्री भोलेनाथाचं वर्णन शांतीचे सागर नाथ महाराजांनी केलं. अभंगाचं पहिलं चरण. शिव भोळाचे शिव बाबांच्या चरणावरती वंदन करते. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ते. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की माझा महादेव अतिशय भोळा देव आहे. खरंच या देवासारखा भोळा देव नाही. व्यवहारात भोळी माणसं पाहतो आपण, पण व्यवहारातलं भोळे पण वेगळं आणि महादेवाचं भोळे पण वेगळं आहे. एक नवीन सून लग्न झालेली सासरी आली. सासू सासऱ्यांसोबत पती सोबत शेतामध्ये गेली. चांगलं पीक आलेलं होतं. पिकाच्या मध्ये बैलांद्वारे मधलं तण काढायचं होतं, त्याला आपण आऊट म्हणतो. आऊट हाकण्याचं काम चालू होतं. बैलांनी इकडे तिकडे पिकाला तोंड लावू नये किंवा त्यांची नजर इकडे तिकडे जाऊ नये म्हणून बैलाच्या कपाळाला चिंध्या बांधून अशा सोडलेल्या होत्या. सून भोळी होती. ती म्हटली, मामा आपल्या बैलांच्या कपाळाला चिंधी घट्ट बांधली. सासरे म्हटलं, हो बेटा, नाही मला वाटतं बैलाचं काही डोकं दुखतं की काय. बैलाचं कुठं डोकं दुखत असतं का. व्यवहारातली भोळी माणसं. व्यवहारातल्या भोळ्यांचं उदाहरण सांगते, मग शंकराचं भोळे पण समजावून सांगते. दोघे पती पत्नी अतिशय भोळे होते, अतिशय भोळे. पत्नी अतिशय भोळी, तिचा पती पण अतिशय भोळा, पण त्यांची मुलं फार हुशार होती. मुलं कीर्तनाला गेली आणि कीर्तनात त्यांनी पंढरपूरचं वर्णन ऐकलं. त्या पंढरी नगरीचं वर्णन ऐकलं. जंबू या द्वीपा माझी एक
एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया. पंढरीचं वर्णन त्या पोरांनी कीर्तनात ऐकलं. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तिथे आसे देव उभा. वर्णन ऐकलं, पोरांची इच्छा झाली पंढरपूरला जाऊ आपण. कांदेव नाही का? परमार्थाचं प्रेम कानातून अंतःकरणात प्रवेश करत असतं आणि व्यावहारिक प्रेम नजरेतून अंतःकरणात प्रवेश करत असतं. फरक या दोन्ही प्रेमातला. व्यवहारातलं प्रेम नजरेतून हृदयात प्रवेश करेल, पण विषयीचं प्रेम कानातून अंतःकरणात प्रवेश करेल. रुक्माई मासाहेबांनी कृष्ण भगवंताला पाहिलं नव्हतं, पण कृष्ण भगवंताविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण झालं का? भगवंताच्या यशोगाथेचं वर्णन कीर्ती कानानं ऐकली होती. भोळे होते बिचारे, पण थोडेसे समजून घेणाऱ्यापैकी पण होते. कधी कधी खूप चतुराई पण काही कामाची नसते. कधी कमी अधिक व्यवहारामध्ये एखादं खूप स्ट्रिक्ट, एखादं थोडस सरळ, अशा या दोन गोष्टी प्रपंचात जीवनामध्ये असाव्या लागतात. थोडेसे समजून घेणारे होते. ते म्हटले की जा पोरांनो, पण महिन्याचा किराणा घरात आणून ठेवा. कुठल्याच कारणानं घराच्या बाहेर आम्हाला पडण्याची वेळ येणार नाही, अशी तुम्ही व्यवस्था लावून जा. पोरांनी महिन्याचा किराणा घरामध्ये भरून ठेवला आणि किराणा भरून ठेवल्यानंतर मुलं गेली दुसऱ्या दिवशी पंढरपूरला. आई आणि वडील दोघच घरी आले. ती बिचारी माय मावळी सकाळी उठली, तिला चहा पिण्याची सवय होती सकाळी. ती उठली, तिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखर टाकायची, पण गुरुजी साखरच सापडेना. साखर सापडेना, पिशवीत साखर नाही, आणलेल्या किराणा मालामध्ये साखर नाही, कशातच साखर नाही, साखरच सापडेना. तिनं गॅस बंद केलं, मालकाला उठवलं, म्हणे अहो चहा करायचा पण साखर नाही, घरात साखर सापडेना, जरा दुकानात जाऊन साखर घेऊन येता का? तो म्हटला तुला माहिती नाही का मी भोळा आहे? ती म्हटली सगळं माहिती आहे, पण चहा पिण्याशिवाय डोकं काम करणार नाही. आता मला सांगा, यांना पूर्ण डोकं तरी कुठे होतं? भोळी होती. ती म्हटली पहा, तुमच्या शर्टला मी दोरी बांधते, हातात पैसे देते, दुकानात जा, याला घंटी बांधते माझ्याजवळ, तुम्ही फक्त दोरी हलवा. घंटी वाजली की दोरी अशी अशी उडत आणते, तुम्ही बरोबर घरी येता, तुम्ही चुकणार नाही. तो म्हटलं चांगली युक्ती आहे. हातात पैसे दिले, साखर आणायला पाठवलं, शर्टला दोरी बांधली आणि हे निघालं गावामध्ये. दुकानामध्ये आलं, दुकानदाराला पैसे दिले, साखर घेतली, त्यांना दोरी हलवली, घंटी टिंग टिंग वाजली आणि मग तिनं दोरी ओढायला चालू केलं. दोरी ओढायला लागली, दोरी उडत होती. जशी दोरी उडत होती तसं ते घरामध्ये येत होतं. गंमत तर ऐका, त्या गल्लीमध्ये तिसरं घोडं होतं. ते म्हणतं इकडं कोणी दिसतं ना, इकडं कोणी दिसतं ना, मध्ये दोरी दिसते, त्याला घरात पळत गेलं, कात्री घेऊन आला ना, कचकन दोरी कापून टाकली. ही घोडं तिकडं, ही भोळी इकडं, ते मधलं घोडंच उड्या मारायला लागलं. तो माणूस चुकला आणि गावच्या बस स्टँडवर येऊन बसला. तिनं 2 तास वाट पाहिली. ती म्हटली मालक गेले पण आलेच नाही, चुकले की काय कुठं, हाताला दोरी लागली पण मालक काही घरात आले नाही. मग ती सुद्धा गेली गावात आणि बस स्टँडवर आली, शोध घेत आली. एकाच बाकड्यावर दोन कोपऱ्याला एकमेकाकडे पाहायचे ना, असं करायचं, एकमेकांकडे पाहायचे ना, असं ओळखायलाच येईना. दोघं सरकत जवळ आले आणि जवळ आल्यानंतर तो म्हणतोय मावशी, त्याची बायको आहे, काय म्हणतोय मावशी
ती म्हणते बोला ना मामा. अवघड आहे. ती म्हणते बोला मामा. तो म्हणतो मावशी तुम्ही इथं काय करता? ती म्हटली मामा तुम्ही काय करता? तो म्हटलं मी साखर घ्यायला आलो. साखर म्हटली की जी तूप पेटली. ही म्हटली पप्याचा बाप तुम्ही येत का? चला घरी पण. व्यवहारातले भोळे एवढे भोळे आहेत की त्यांना काहीच कळत नाही. पण माझे महादेव असे भोळे नाहीयेत. माझ्या महादेवाचं भोळेपण हे फक्त भक्तांच्या बाबतीमध्ये आहे. आणि महादेव भोळे कसे आहेत ते सारखं भजन करतात. भजन करी महादेव सदाशिव. इथे कीर्तनात बसलेल्या भाविकांना सांगते, एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवी असेल, कोणी सांगितलं असेल देवांना मागा, तर महादेवाच्या मंदिरात जा. महादेव सारखं भजन करत असतात. श्रीराम जय राम जय जय राम. त्यांना भजनाची गोडी आहे. आणि त्यांच्या सोबत 5 मिनिटं भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम. महादेवाला भजन म्हणून दाखवा आणि तेवढ्यात म्हणा देवा एवढं काम होतं तुमचं झालं म्हणून समजा. कारण तो देव थोड्याशा भजनांना प्रसन्न होतो. तो भजनात असतो. आपण काही मागितलं का देवाला वाटतं भजनामध्ये काही विघ्न नको, घेऊन जा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जाईल, जा, तुम्हाला आशीर्वाद आहे माझा, तुमची इच्छा पूर्ण होईल. महादेव हे भजनानंदी आहेत. ते सारखं भजन करतात. ते भजनानंदी आहेत. म्हणून माझ्या भगवान श्री भोलेनाथाला भोळा महादेव म्हटलेले आहे. तर भगवान श्री भोलानाथ अतिशय भोळ दैवत आहे. ते भजनानंदी आहे. कान्य ऐका, भजनाशिवाय महादेवाला दुसरं काही जमत नाही. दारात आलेल्या भक्तांना भरभरून दिल्याशिवाय महादेव राहत नाही.
एकदा माता पार्वती म्हटल्या, का हो मालक, तुम्ही दुसरं भजनाशिवाय दुसरं काही करतच नाही, सारखं भजनच करता, काहीतरी उद्योग करावा. पहा ना, या माझ्या ताईचे मालक हा उद्योग करतात, त्या ताईचे मालक तो उद्योग करतात, सगळे उद्योगात व्यस्त आहे आणि तुम्ही काहीच करत नाही. महिला मंडळ कधी कधी मालकाला कुरकुर करत असतं. तसं माता पार्वतीनं कुरकुर चालू केलं, तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही काहीच करत नाही. महादेव म्हटले, पार्वती तू सांग मी काय करू. काही नाही म्हणे, तुम्हाला काही बिझनेस जमणार नाही, उद्योग जमणार नाही, काही जमणार नाही, तुम्ही शेती करा, शेती करा. महादेव म्हटले, ठीक आहे पार्वती, पण शेती करण्यासाठी शेतीचा अभ्यास लागतो. बटाटे झाडाला येत असतात का मुळात येत असतात हे जर कळलं तर ठीक, नाहीतर मग काहीच उपयोग नाही. माता पार्वती म्हटलं, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला अभ्यास नाही, मला पण अभ्यास नाही, पण तुमचा मित्र आहे ना श्रीकृष्ण, कृष्ण तुमचे खूप चांगले मित्र आहेत, कृष्ण फार चतुर आहेत, त्यांच्याकडनं सल्ला घ्या शेतीचा. त्यांच्याकडे भरपूर गायी आहेत, त्यांच्या भावाकडं नांगर आहे, बलराम दादाचं साधन आहे ना नांगर हल, मग ती सगळी मदत त्यांच्याकडनं घ्या आणि अर्धी अर्धी शेती करा. अर्धी अर्धी म्हणजे काय पेरायचंय, काय पिकवायचं ते कृष्णालाच विचारा, पण जमिनीच्या वरचं सगळं पीक आपल्याला घ्यायचं आणि जमिनीच्या खालचं पीक कृष्णाला द्यायचं, एवढं मात्र विसरू नका. ओके पार्वती, तू सांगशील तसंच करतो. महादेव आले कृष्ण भगवंताकडे, या 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 भोलेनाथ, आज अहो भाग्य आमचे, तुम्ही आमच्याकडे आलात, द्वारकाधीश, महत्वाच्या कामानं आलोय. काय काम आहे सांगा. सेवेमध्ये सादर आहोत, आम्ही हजर आहोत. नाही म्हणे, शेती करायची आहे. भोलेनाथ, मग शेतीसाठी काय मदत पाहिजे म्हणे. हिमालयामध्ये सगळी दगड आहेत आणि कैलासात सगळा बर्फ आहे, तिकडे काही शेती करता येत नाही. तुमच्याकडनं थोडीशी जमीन पाहिजे शेती करण्यासाठी. नावे करून देऊ नका, फक्त आम्ही पिकवण्यासाठी घेतो. आणि तुमच्या दादाकडनं नांगर द्या, माझ्याकडे एक नंदी आहे, तुमचा एक खोंड द्या, म्हणजे 2 बैल नांगराला जुंपतो आणि शेती करतो. ठीक आहे, काही हरकत नाही भोलेनाथ, आपली सगळी प्रॉपर्टी तुमचीच आहे, काही काळजी करू नका. तुम्हाला दिला, बैल दिला म्हणून समजा, नांगर दिला म्हणून समजा, जमीन पण दिली. बर बर, पण भगवान तुम्हाला विचारतो, कोणाला सांगू नका. शेतात काय पिकवायचं ते काही माहिती नाही मला, मग शेतात काय पिकवू देवा तुमच्या मनानं. नाही नाही म्हणत, तुम्ही सांगा, तुम्हाला जरा जास्त अभ्यास आहे सगळ्या गोष्टीचा, तुम्ही सांगा. भगवान म्हटले, सांगतो, पण देवा ऐका, सांगा तुम्ही, पण सांगायच्या अगोदर माझी एक अट ऐका बरं. महादेव सांगतात, अट ऐका. कृष्ण भगवान म्हटले, काय अट आहे म्हणे. जे काही मी पेरल पिकवल ना, तर जमिनीच्या वरचं सगळं आपल्याला आणि जमिनीच्या खालचं बघा तुम्हाला. कृष्ण भगवान म्हटले, ओके, काही हरकत नाही म्हणे. सांगा बरं आता काय पेरू शकता. मस्त म्हणे, बटाटे पेरा. महादेव फार भोळे. महादेव म्हटले, ओके, काही हरकत नाही. महादेवानं सगळ्या शेताची नांगर केली, नांगरट काढली, सगळी मशागत केली, बटाटे पेरले, छान बटाटे. आता ते बटाट्याची झाडं खूप मोठी झाली, पण बटाटेच लागलेली दिसणार, जळून चालले बटाटे. महादेव म्हणतात, भगवान हे बटाटे असेच असतात का म्हणे. हो देवा, हे असेच बटाटे असतात. बर, पण कृष्ण भगवंताला सांगितलं, भोलेनाथ, अजून जर तुम्ही 5-4 दिवस जर थांबलात ना, तर हाताला काहीच लागणार नाही, पहा सगळं जळून जाईल म्हणे. मग काय करू म्हणे, कापून घेऊन जा, वरचं पीक तुम्हालाच आहे ना. सगळ्यात कापणी केली, सगळा पाला 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 कापून घेतला. कृष्ण भगवान म्हटले, पहा गाडी पण देतो मी, काळजी करू नका. गाडीमध्ये सगळे थप्पी लावली, पेंढ्या भरल्या. भोलेनाथला म्हटले, बसा गाडीत, माझा पण नंदी घेऊन जा, तुमचा पण नंदी, चला जा म्हणे कैलासात. आले कैलासात. माता पार्वती पाण्याचा भरलेला तांब्या, आरतीचा ताट, गंध अक्षरधार उभ्या. आपले मालक फार कर्तव्यरी करून आलेले, 3 महिने फोन पण नाही.
खूप आता कर्तबगारी केली, शेती केली, काय काय आणलं असेल मालकानं. आता कोणी मला म्हणू शकत नाही तुमच्या मालक काहीच करत नाही म्हणून. माता पार्वतीनं आरती ओवाळली, तिला पहिला पाय धुतले, स्वागत केलं आणि विचारलं भोलेनाथ कशी झाली शेती? म्हणे एक नंबर शेती झाली. काय गेलं शेतात? म्हणे अख्खे बटाटेच होते. म्हणे किती आणले बटाटे? गाडी भरून आणलेले. कुठे? म्हणे दारात गाडी सोडलेली. माता पार्वती घाई गडबडीनं बटाटे पाहायला आल्या, पाहिल्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. अख्खी गाडी हातानं खाली काढून घेतली पण एकही बटाटा त्याच्यात सापडलं नाही. माता पार्वती म्हटल्या तुम्हाला काय सांगितलं होतं? म्हणे पार्वती तू सांगितलं होतं की जमिनीच्या वरचं पीक आपल्याला आणि जमिनीच्या खालचं पीक कृष्णाला. मग तुम्ही काय केलं? म्हणे वरचं सगळं कापून घेऊन आलो आणि खालचं कृष्णाला दिलं. म्हणे महादेवा तुम्ही एवढे भोळे आहात, तुम्हाला कळतच नाही काही. बटाटे खाली होते. बरं चुकलं पार्वती, आता काय करू? म्हणे परत जा, कृष्ण फार चतुर आहे, जरा थोडी अक्कल लढवत जा थोडी. म्हणे तू सांग, माझं डोकं चालत नाही, फक्त भजनातच चालतं माझं डोकं, दुसरीकडे चालत नाही. तू सांग काय करू? म्हणे आता तुम्ही बोली करा, सगळी मदत घ्या आणि असं सांगा की जमिनीच्या खालचं सगळं पीक आपल्याला आणि वरचं कृष्णाला. शंकर म्हटले ओके, पण पेरू काय? म्हणे मला पण कळत नाही, त्यालाच विचारा. कृष्ण भगवंतालाच विचारा, कृष्ण भगवान जे सांगतील ते करा, पण खालचं आपल्याला घ्या पीक. बर म्हणे भोलेनाथ आले. कृष्ण भगवान खूप चांगली शेती झाली, माझी पार्वती खूप खुश झाली. आता अजून शेती करायची, 3 महिन्यासाठी जमीन पाहिजे, तुमचा एक बैल पाहिजे, नांगर पाहिजे दादांचा, सगळं द्याल का? कृष्ण भगवान म्हटलं सगळं घेऊन जा. पण म्हणे देवा ह्यावेळेला अट थोडीशी वेगळी. म्हणे कशी? म्हणे जमिनीच्या खालचं सगळं पीक आम्हाला आणि जमिनीच्या वरचं तुम्हाला. भगवान म्हटले काही हरकत नाही, काहीच हरकत नाही की वरचं तुम्हाला घ्या आणि खालचं नाही, खालचं तुम्हाला घ्या आणि वरचं मला देऊन टाका. हा म्हणे आता ओके झालं. पण देवा काय पेरू कळत नाही, सांगता का जरा? काय नाही म्हणे बाजरी पेरून टाका. भोलेनाथनं पूर्ण शेतात बाजरी पेरली, असली भारी बाजरी आली. काही लोकांच्या हातावर चिन्ह असतात पहा, यव नावाचं चिन्ह असतं, माशासारख्या डोळ्याच्या आकाराचं. त्या माणसानं मुठभर पेरू दे मन भर येत आहे, आणि ज्याच्या हातावर चिन्ह नाही त्यानं पोतभर पेरू दे एवढंच घरात येतं. ज्या बाईच्या हातावरती यव नावाचं चिन्ह आहे त्या बाईनं 10 लोकांचा स्वयंपाक करू दे 15 लोक जेवतात, आणि ज्यांच्या हातावर चिन्ह नाही त्यानं 15चा करू दे 5 जेवतात 10. उपवाशीच असतात, 10 लोकांना भोजन मिळत नाही. त्या चिन्हाचा प्रभाव आहे. काही आपल्या कपाळावरची लक्षणं असतात, काही हातावरची चिन्ह असतात, आयुष्य रेषा, धनरेषा, अनेक प्रकारच्या रेषा असतात. आपल्या पायावर काही चिन्ह असतात. आपल्या पायाचा अंगठा, अंगठ्याच्या शेजारचं बोट ते जर अंगठ्याच्या पुढे असेल, जरा पाहून घेतात. काही माझ्याकडे पाहत होता खाली तर विनोद केला. काहीच्या हातावर चिन्ह असतं. महादेव म्हटले बाजरी पेरतो, हा म्हणे बाजरी पेरा. असली बाजरी आणि भगवान शंकरानं बाजरी पेरली. आणि मग कृष्ण भगवान पाहणी करायला ना, देवा तुमच्या हाताला खूपच यश आहे. पण काय बाजरी आली, पण आता ही बाजरी काढायला आली आहे. हा पण म्हणे बोली काय? खाल जमिनीच्या खालचं तुम्हाला, वरचं आम्हाला. अगोदर मी वरचं काढून घेतो सगळं आणि मग खालचं तुम्ही घ्या. सगळी बाजरी कापून घेतली कृष्ण भगवंतानं आणि खालची खोंड ते असतात ना बुडकं, देवानं काढली, गाडीत भरली गेली. माता पार्वती दारातच होता. भोलेनाथ आलात का? पण खूप छान बाजरी आली. म्हणे किती आणली बाजरी? म्हणे गाडी भरून आणली. कुठे? पाहिलं तर सगळी बुडकच होती, काहीच नव्हतं दुसरं. माता पार्वती पुन्हा रागात आल्या. म्हणे कृष्णाला आताही फसवलं, आता पुन्हा जा आणि आता या वेळेला कुठली चूक करू नका. पार्वती काय करू आता? म्हणे आता बोली करा, जमिनीच्या खालचं पण आपल्याला, जमिनीच्या एकदम वरचं शेंडाचं पण आपल्याला आणि मधलं कृष्णाला द्यायचं. ठीक आहे, तू सांगशील तसं, काही हरकत नाही. आले भगवान शंकर. म्हणे कृष्ण भगवान अजून एकदा जमीन करायची, काही हरकत नाही, घ्या. नंदी घ्या, नांगर घ्या, जमीन घ्या,
म्हणे सगळं खरंय पण अट या वेळेला वेगळी आहे. म्हणे काय? म्हणे जमिनीच्या खालचं पण आम्हाला, अगदी वरच्या पिकाचा शेंड्याचंही आम्हाला, मधलं तुम्हाला. कृष्ण भगवान म्हटले काही हरकत नाही, पण देवा माहिती नाही काय पेरायचं शेतात, काय पेरू? म्हणे ऊस लावा. ऊस लावला महादेवानं, असला ऊस आला, असला ऊस आला. कृष्ण भगवान म्हटले आता काढायची वेळ आली आहे. भोलेनाथ आता ऊस काढायला आलेला आहे, तुम्ही काळजी करू नका, मधलं मला काढून घेतो, म्हणजे खालचं काढायला तुम्हाला सोपंच आहे. वरचा पाला पाचवडा महादेवाला ठेवला, खालची बुडख महादेवाला ठेवली, मधला सगळा ऊस कृष्ण भगवंतानं काढून घेतला. पुन्हा सगळी ती चिपाट, ती बुडख सगळी गाडीत भरली, भोलेनाथ निघाले. आज हे भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा. भगवान भोलेनाथ फार सरळ आहेत. भोलेनाथ सगळी त्या ऊसाची चिपाट त्याच्यात भरून घेऊन आली. माता पार्वती म्हटली आता काय दिवा लावलाय पाहावं लागेल. काय केलं? म्हणे ऊस लावला होता. मग काय आणलं? म्हणे ऊसच आणला. तू सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या खालचं अगदी वरचं आपल्याला घेऊन आलो, मधलं कृष्णाला दिलं. पाहिलं तर त्या चिपाटाशिवाय आणि खालच्या बुडकाशिवाय काहीच नव्हतं. माता पार्वती असली भांडायला लागली, असल्या भांडू लागल्या. माता पार्वती खूप भांडताय. तेवढ्यात कृष्ण भगवान आले. आई साहेब, देवाला भांडू नका, हा देव भोळा आहे. या देवाला भजनाशिवाय दुसरं काही जमत नाही. या देवाला बाकीचं काम काही लावायचं नाही. या देवाला भजन आणि भक्तांचं कल्याण हे जमतं. अहो म्हणे भगवान यांना शेती करायला सांगितली तर बटाटे तुम्हाला आणि पाला आम्हाला, बाजरी केली यांनी तर कंस तुम्हाला आणि चिपाट आम्हाला. यांना ऊस करायला तुम्ही लावला तर वरची चिपाट आणि खालची बुडखा आम्हाला, मधला ऊस तुम्हाला. असं कुठं असतं का? आई साहेब काळजी करू नका. दारामध्ये 3 गाड्या उभ्या आहेत. एका गाडीत ऊस आहे, एका गाडीमध्ये बटाटे आहेत आणि एका गाडीमध्ये बाजरी आहे. सगळं तुम्हाला द्या. नमः पार्वती पते विठाल विठाल. शिव भोळा चक्रवर्ती, पण त्या भोळ्या महादेवाला जगाचं कल्याण खूप चांगलं करता येतं. त्याचे पाय माझी चित्ती. भगवान शंकराला मी, नाथ महाराज म्हणतात भगवान श्री भोलेनाथाचे चरण मी माझ्या हृदयामध्ये धरलेले आहेत. त्याचा अर्थ महादेवाचं मी अंतःकरणामध्ये चिंतन करतो. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. या महादेवाचा महिमा नाही का? अभंगाचं 2रं चरण. वादक या सगळ्यांसाठी जोरात टाळ्या. वाची वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज जो आपल्या म्हणतात की आपल्या मुखानं भगवान शंकराच्या नामाचा जो उच्चार करेल, शिव 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 नामाचा असा जो उच्चार करेल ना, तर त्याचं कल्याण होईल. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. षड विकार आहेत.
ते माणसाला कुठे ना कुठे फसवतात, कुठे ना कुठे गाठतात. आपल्याला जीवनाचा प्रवास फार कठीण आहे. कधी कुठला विकार आपल्यावरती हल्ला करायला सांगता येत नाही. पण भगवान शंकराची भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये आहे, तर भगवान भोलेनाथाची भक्ती, त्यांचं अखंड नाम आपल्याला या सगळ्या संकटामधून वाचवण्याचं काम करतं. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. खर तर शिव शब्दाचा अर्थ होतो कल्याण. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. भगवान श्री भोलेनाथाचं जे अखंड नामस्मरण करतात, तर भगवान श्री भोलेनाथाच्या नामाचा प्रभाव असा की क्रोध आणि काम या दोन गोष्टीतून त्या व्यक्तीचा बचाव होतो. शिव महापुराण या ग्रंथामध्ये नारदजींची कथा आलेली. नारदजीनं काम जिंकला होता. मी काम जिंकला, मी काम जिंकला. पण काम जिंकला अशी जाहिरात केली आणि विश्वमोहिनीच्या फाशामध्ये भगवंतानं त्यांना फसवले. विकार जिंकण्याची ताकद माणसाची नाही. देवाला प्रार्थना करायची, भगवान आम्ही तुझं लेकरू आहोत, आमची काळजी तू घे. आम्ही तुझ्यावर भार वाहून निवांत राहणार आहोत, घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले स्तुती विठोबाश्री. देवा आम्ही सामान्य जीव आहोत, आमच्यात ताकद नाही, ती तू आम्हाला वाचव. आणि देवावरती जे भार वाहतात ना, त्यांची सगळी जबाबदारी परमेश्वराची असते. नारदजींना अहंकार झाला, मी काम जिंकला, मी काम जिंकला. जिकडे तिकडे जाहिरात करत फिरू लागले. मग भगवान श्री नारायणानं विश्वमोहिनी तयार केली, माया तयार केली. त्या मायेमध्ये नारदजी फसले. विश्वमोहिनी मिळवायची होती, मिळाली नाही. विष्णू सोबत चालली तर नारदजीला राग आला, याचा अर्थ क्रोध आला. पहिले काम निर्माण झाला, नंतर क्रोध निर्माण झाला. माझ्या ताई दादांनो लक्ष देऊन ऐका, काम आणि क्रोध हे सहपाठी आहेत. क्रोध आला की त्याच्या पाठीमागे काम येतोच, आणि काम आला की त्याच्या मागे मागे क्रोध येतच असतो. म्हणून थोडंसं सावध राहायचं, आपल्याला बचाव करायचा स्वतःचा. परमेश्वराला प्रार्थना करायची सारखी, देवा वाचव या सगळ्या गोष्टीतून आम्हाला. तर नारदजींना अगोदर काम निर्माण झाला, नंतर क्रोध निर्माण झाला. आणि श्री विष्णूला शाप दिला, देवा जिला मला प्राप्त करायचं होतं तिला घेऊन तुम्ही निघाला, माझा शाप आहे तुम्हाला. जसा तुम्ही तिचा माझा वियोग केला, तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग होईल. ही कथा आपण रामायणात सुद्धा पाहिली पहिल्या दुसऱ्या दिवशी. तर हे सगळंच मी का सांगते आहे, तर क्रोध आणि काम हे नारदजी मध्ये निर्माण झाले. पण ब्रह्मदेवानं सांगितलं नारदजीला, नारदजी ह्या दोन्हींनाही जिंकायचं असेल, घडलेला दोष तुम्हाला धुवून काढायचा असेल आणि तुम्हाला पहिल्यासारखं निष्पाप बनायचं असेल, तर एकच करा, भगवान शंकराचं भजन करा, शिवसहस्रनामाचा उच्चार करा. शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम
आपण शंकराला खर तर राम भगवंताला जे भजन प्रिय आहे, वाची वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. नाथ महाराज म्हणतात भगवान शंकराचं भजन केलं तर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अभंगाचं 3रं चरण धर्म अर्थ शिव देखता प्रत्यक्ष. भगवान शंकराचं दर्शन आपल्याला झालं. शिवलिंग स्वरूपाचं आपण दर्शन घेतलं. मूर्ती स्वरूपात आपण भगवान शंकराला पाहिलं. तर नाथ महाराज म्हणतात 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत मानवी जीवनामध्ये, ते प्राप्त करायचे आपल्याला. धर्म प्राप्त होतो शंकराच्या कृपेनं, दर्शनानं. अर्थ पैसा जीवनामध्ये आपण कमावला पाहिजे, पण जोडून या धन उत्तम व्यवहार या रीतीनं भगवान शंकराच्या कृपेनं जीवनामध्ये काहीही कमी पडत नाही. महादेव त्याच्या दरबारात जो सेवा देईल त्याला माझा महादेव छप्पर फाडून दे. भगवान जब देत आहे तर छप्पर फाड के देत आहे, पण त्यानं खूप दिलं ना, आपण त्याच्या कामात दिलंच नाही, त्याच्या सेवेमध्ये. तर भगवान जब लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है, देता है तो छप्पर फाड़ के देता है, और लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. म्हणून देव कार्यामध्ये आपण देत चला, माझा भगवान आपल्याला भरभरून देईल. कदाचित तो एवढं देईल आपल्याला की घेण्यासाठी आपल्याकडे पात्र सुद्धा नसेल, एवढं आपल्याला देईल. आणि एवढं त्यालाच देता येतं जो विश्वाचा मालक आहे, विश्वनाथ. त्याला देवाला देता येतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. आता घड्याळाचा काटा पुढे निघाल्यामुळे मी लगेच पुढे चालला आहे. ऐका. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे गेले. रात्री कथा ऐकायला पाहिजे. रात्री वेळ सापडला तर रात्री पण कथा सांगेल शंकराची. आणि आता पण सांगते, आता लक्ष देऊन ऐका. महाशिवरात्रीची कथा फार सुंदर आहे. शिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर 8 प्रहर भगवान शंकराची आपण भक्ती करावी, पूजा करावी, ज्याला अभिषेक करावा. पण एवढी गर्दी असल्यानंतर इथं माथा टेकवायला नंबर लागत नाही लवकर. तर 8 प्रहर कशी पूजा करावी? तर शिवरात्रीच्या दिवसभरामध्ये एकदा तरी भगवान शंकराचं आपण दर्शन घ्यावं. खरं तर रोज महादेवाची पूजा करावी. श्रोते मंडळी, रोज आपल्या घरी शिवलिंगावरती तांब्याभर पाणी घालावं. रोज आपल्या गावात शिव मंदिर असेल तर घरात तांब्याभर पाणी घेऊन या आणि महादेवाला रोज तांब्याभर पाणी घाला. रोज सातत्यानं महादेवाला जर 1 तांब्याभर पाणी आपण घातलं तर आपल्या जीवनातले 3 दोष निघून जातात. पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष. हे 3 दोष दिसत नाहीत पण फार भयानक आहे. पितृदोष फार भयानक आहे, कळत नाही आपल्याला त्याचा किती भयानक त्रास आहे म्हणून. पितृदोष, घरातली माणसं अकाली मरत असतील तर पितृदोषाचं लक्षण आहे. सगळं गाव आपलं ऐकतंय पण आपल्याच घरातली माणसं आपलं ऐकत नाही, पितृदोषाचं लक्षण आहे. पती पत्नी दोघांत काहीच दोष नाही, संतान जन्माला येत नाही, पितृदोषाचं लक्षण आहे.
सगळ्या गावाला ज्ञान सांगतायत पण घरात भांडणं करतायत, पितृदोषाचं लक्षण आहे. आठवडाभर जेवणाच्या ताटामध्ये डोक्यात केस निघत असतील तर पितृदोषाचं लक्षण आहे. मध्यरात्रीला जाग येत असेल, तहान भूक लागत असेल, पितृदोषाचं लक्षण आहे. हा पितृदोष भयंकर त्रास देतो. एखादं चांगलं काम हाताला धरलं पण त्यात यशच येऊ देत नाही, पितर आडवी येतात. मग हा पितृदोष आपल्याला लागू नये याच्यासाठी मग कुणी त्र्यंबकेश्वरला जातात, नारायण नागबली करतात, अनेक प्रकारचे कर्मकांड करतात, तरी पण त्या दोषातून आपण बाहेर येत नाही. त्याच्यासाठी रोज एक गोष्ट करा. घरातून कोणी का असे नाही, एक जण आपल्या घरचं तांब्याभर पाणी महादेवाला नेऊन घाला. रोज ही सेवा करा. एक वर्षभरामध्ये तुम्हाला काही ना काही तुमच्या जीवनात बदल झालेला दिसेल. एक लोटा जल सब समस्या का हल. एक बसा पाणी एक बिल्वा धड पूजन केवळ सोमेव. आपल्या जीवनात जे काही स्वप्न असतील ते पूर्ण होतील. तुम्हाला ऐश्वर्य पाहिजे मिळेल, धन पाहिजे प्राप्त होईल, ज्ञान पाहिजे प्राप्त होईल. भगवान श्री शंकराच्या भक्तीनं आयुर्विद्या यशोबलम या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं ज्ञान प्राप्त होतं. प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं आयुष्य, विद्या, यश आणि बल 4 गोष्टी प्राप्त होतात. चिर शिवलिंगाच्या पूजनानं माणूस निर्भय होतो आणि जे बिंदू शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या प्राप्तीनं घरामध्ये क्लेश रोगराई येत नाही. सगळ्या गोष्टी प्राप्त होतात माणसाला. एवढं महादेवाच्या भक्तीचं महात्म्य आहे माझ्या ताईंनो. कदाचित सुरुवातीला तुमची मला तुमचं ऐकणार नाहीत, पण आपल्या छोट्या लेकराकडनं, सासऱ्याकडनं, कुणाकडनं तरी आपल्या घरनं एक तांब्याभर पाणी महादेवाला घाला. 3 महिने 10 दिवसात तुमच्या परिवारात, प्रपंचात काही ना काही बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. हे वास्तव आहे. आणि महादेवाच्या भक्तीचे कितीतरी लोकांनी अनुभव घेतले, कितीतरी लोकांनी. शिवभक्ती करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये सगळंच प्राप्त होतं. 4 पुरुषार्थ काय, सगळं ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, वैभव, लक्ष्मी सगळं मिळेल तुम्हाला. भगवान शंकराच्या भक्तीनं सर्व प्राप्त होतं. एकेकाळी मातीचा मठ होता, तिथे दगडी मंदिर तयार व्हावं हे छोटंसं स्वप्न आम्ही पाहिलं. पण त्या स्वप्नासाठी आमच्या आईनं केलेलं शिवपूजन काय म्हणतात ना, की ते कामी आलं आणि आज तिथे मंदिर उभं राहिलं. हे सगळं कशाचं यश आहे तर हे जीवनामध्ये आईनं म्हणा, आमच्या वाडवडिलांनी म्हणा केलेली शिवभक्ती, शिवपूजन त्याचं ते फळ आहे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अनुभव असेल. आपले अनुभव आपल्या जवळ जपून ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. माझे महादेव तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील. कारण त्या देवाच्या दरबारामध्ये देरही नाही आणि अंधेर पण नाही. त्या देवाच्या दरबारामध्ये जो येईल तो जोडी भरून घेऊन जाईल. त्या सगळ्यांना भरभरून देण्याचं काम माझे भगवान शंकर करतात. म्हणून भगवान महादेवाला रोज तांब्याभर पाणी आपल्या घरनं जाऊ द्या. रोज तुम्ही सांगते म्हणून तर करा, प्रयोग तर चालू करा. तुमच्या जीवनामध्ये चांगला अनुभव येईल. ठरवून पूजा केली तर महादेव प्रसन्न होतात. सहज पूजा घडली तरी महादेव प्रसन्न होतात. एक बिल्ल बायको खूप ओरडली त्याची. लेकरं 2 दिवसापासून उपवाशी आहे, तुमचं लक्ष नाही घराकडे, शिकार आणत नाही. तो म्हटला आता शिकार आणल्याशिवाय घरी येणार नाही. शिळ्या भाकरींचं गाठोडं सोबत दिलं, सळईमध्ये पाणी भरलं आणि रखरखत्या उन्हामध्ये शिकारीचा शोध घेत दिवसभर वनवन फिरला. दिवसभर शिकार नाही मिळाली. संध्याकाळच्या वेळेला सरोवराच्या काठावरती एखादं श्वापत पाणी पिण्यासाठी येईल. मी त्याची शिकार करेल, घेऊन जाईल या आशेनं रागामध्ये एका झाडावर बसला. शिकार करायला ज्या झाडावर बसला त्या झाडाला काटे आहेत हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. जेव्हा माणसं कुठल्या तरी आवेशात असतात, बेभान असतात, त्यावेळेला माणसाला भान राहत नाही आपण काय करतोय, कुठे बसलो. काटेरी झाडावर बसला, त्याला माहिती नव्हतं ते बेलाचं झाड आहे म्हणून. हातानं पानं तोडत होता, खाली सोडत होता. प्रत्येक बेलाच्या झाडाखाली भगवान शंकराचं वास्तव्य असतच.
झाली. शनिवारच्या दिवशी भगवान नारायणाचं स्वरूप असतं. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला, दिवा लावा, 11 प्रदक्षिणा घातला आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करा, नमस्कार करा, भरभरून लक्ष मिळून जाईल तुम्हाला. शनिवारी. रविवारच्या दिवशी पिंपळाला स्पर्श करायचा नाही. रविवारी पिंपळाला स्पर्श करायचा नाही. शनिवारी साक्षात लक्ष्मी नारायण त्या पिंपळाच्या झाडाखाली असतात आणि बेलाच्या झाडाखाली अखंड महादेव असतात. विशेष करून सोमवारचा प्रदोष ज्या दिवशी असतो ना, त्या दिवशी बेलाच्या झाडाखाली भगवान शंकराचं वास्तव्य असतं. त्याला माहितीच नाही की या बेलाच्या झाडाखाली गुप्त शिवलिंग आहे. तो बेलाची पानं तोडत होता, खाली सोडत होता, पानं तोडत होता, खाली सोडत होता. माझ्या ताई दादांनो, सहज त्याच्याकडनं पूजा घडत होती, त्याला माहिती नव्हतं. रात्रीचा पहिला प्रहर चालू झाला आणि रात्रीच्या पहिल्या प्रहरी एक गर्भवती हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवरावर आली. त्या हरिणीला पाहिलंय, याला आनंद झाला, शिकार मिळाली. भातातून बाण काढला, धनुष्याला जोडला, सोडणार बाण. ते हरिणी बोलले, व्याध दादा, मी गर्भवती आहे, मला मारू नको. अशा स्थितीमध्ये मनुष्य असेल किंवा इतर जीव असेल, पशु योनी असेल, त्यांना मारणं म्हणजे ब्रह्महत्येच्या पापापेक्षा कमी पाप नाही. ते हे पाप करू नको दादा. तू माझ्या पाडसांना जन्म देते, मी पुन्हा येईल तुझ्याकडे, तू माझी शिकार कर, तुझ्या लेकरा बाळांना माझं मांस खाऊ घाल, मी काही म्हणणार नाही, पण आता मला माझ्या बाळांना जन्म देऊ दे. हे हरिणी, फसवून घरी निघून जाशील आणि वापस येणार नाही. ती हरिणी सांगते, दादा हे सत्ययुग आहे. या सत्ययुगामध्ये माणसंच काय, पशु देखील खोटं बोलत नाहीत. कलियुगामध्ये माणसांनी खोटं बोलायला चालू केलं, पशूंनी बोलणंच बंद केलं. नाही तर सत्ययुगात पशु सुद्धा मनुष्य बोली बोलत होते, पण माणसंही सत्य बोलायचे, पशु सुद्धा सत्य बोलायचे. आता कलियुगात माणसं खोटं बोलायला लागली म्हणून जीव मुके झाले, अजिबात बोलत नाहीत ते. ए दादा, हे सत्ययुग आहे, इथं कुणी कुणाला फसवत नाही. मी जर तुला फसवलं ना, तर 28 प्रकारचे नरक मी एकटी भोगेल. बापरे, हरिणी आहे पण वेदाची भाषा बोलते, जात आहे तू. पण त्या हरिणीला बाण मारता वेळेला व्याध वाकडा झाला होता, म्हणून कमरेला जी सळई होती त्यातलं थोडंसं पाणी शिवलिंगावर पडलं आणि हाताचा झटका लागून काही बेलाची पानं तुटून शिवलिंगावरती पडली. आपसुक सहज त्याच्याकडनं रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये शिवपूजन घडलं. दुसरा प्रहर चालू झाला, एक हरिणी आली. दुसऱ्या प्रहरी हरिणी आली, याला आनंद झाला, आता तिला बाण मारणार. तर भातातून बाण काढला, जोडला, बाण सोडणार, वाकडा झाला, सळईतलं पाणी पुन्हा शिवलिंगावरती पडलं. बाण नेम धरत असताना काही पानं आडवी येत होती, तट तोडली, खाली सोडली. 2 प्रहराचं शिवपूजन घडलं. बाण सोडणार, ती म्हणते, दादा मला मारू नको, माझ्या पाडसांना मी दूध पाजून येते. अरे मला फसवून पडून जाशील. दादा तुला जर फसवलं ना मी, तर वेद जाळल्याचं पाप मला लागेल, तुला खोटं बोलणार नाही. हरिण म्हटलं, ही वेदच बोलते, जा बाई. दिलं पाठवून तिला. रात्रीचा 3रा प्रहर चालू झाला. एक हरिण आला. व्याध म्हटलं तर चांगली शिकार सापडली. पुन्हा व्याधानं वाकडा झाला, बाण जोडला, बाण सोडणार, पण पानं आडवी येत होती, पानं तोडली, बेलाची खाली सोडली, वाकडा झाला, सळईतलं पाणी शिवलिंगावरती पडलं. सहज 3ऱ्या प्रहरी शिवलिंगाचं पूजन घडलं. तो हरिण बोलला, व्याध दादा, मला मान्य आहे मी तुझी शिकार झालोय, पण माझं एक कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाला जर मी दिसलो नाही ना, माझ्या शोधार्थ भटकतील, फिरतील. मी एकदा त्यांना सांगून येतो की मी एकाची शिकार बनलोय, मग ते माझा शोध घेणार नाहीत. माझी विनंती दादा, मला माझ्या कुटुंबाकडे एकदा जाऊ दे, मी वापस येईल. व्याध म्हणतो, तू जाशील पण वापस येशील का नाही याची काय शाश्वती आहे. आणि दादा, तुला जर मी फसवलं ना, तर पशुचं खाद्य जाळल्याचं पाप मला लागेल, मी तुला फसवणार नाही. तोही वेद सांगतो, शास्त्र सांगतो, त्यालाही सोडलं. जेव्हा सगळी हरणं एका जागेवर आली, एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून राहायला लागली. गर्भवती हरिणीनं 2 पाडसांना जन्म दिला होता. दुसऱ्या हरिणानं पाडसांना दूध पाजलं होतं. हा 3रा हरिण आला. सगळे रडतायत, आम्ही एकाची शिकार झालो असं म्हणतात. त्या हरिणी म्हणतात, मालक तुम्ही थांबा, मी जातो. तो हरिण म्हणतो, तुम्ही थांबा, मी जातो. पाहता पाहता 3 मोठी हरणं, 4 छोटी हरणं,
7 हरणांचा कळप रात्रीच्या 4थ्या प्रहरी त्या सरोवराच्या काठावरती आला की जिथे भिल्ल बाण घेऊन बसलेला होता. भिल्लाला आश्चर्य वाटलं, रे पाठवताना 3 हरणं पाठवली होती, येताना 7 हरणं आली. त्याला काय बोलावं काय करावं सुचेना. 7 हरणं आली. सगळी हरणं म्हणत होती, दादा मला मार. मोठा हरिण म्हटला, मला मार व्याध दादा. 2 हरणी म्हणतात, व्याध दादा आम्हाला मार. आमच्या पतीच्या अगोदर जर आम्ही मेलो तर सौभाग्यवतीच्या मरणानं मरू, इच्छा मरण मिळेल आम्हाला. छोटी छोटी पाडसं म्हणतात, दादा आम्हाला अगोदर मार, नंतर आमच्या आई बाबाला मार. त्या व्याधाला दया आली हो. त्याचं अंतकरण दयेनं पाझरलं. झाडावरून खाली उतरायला लागला. पण झाडावरून खाली उतरत असताना एका फांदीत त्याचा पाय अटकला. हाताचा झटका बसला, बेलाची पानं शिवलिंगावरती पडली. फांदीमध्ये पाय अडकला, उलटा झाला. सळईतलं उरलेलं पाणी सगळं शिवलिंगावरती पडलं. शिवपूजन घडलं. जवळची शिळाची शिदोरी होती ती प्रसाद म्हणून शिवलिंगावर अर्पण झाली. आणि असा जो उलटा झाला त्याचं मस्तक शिवलिंगाला लागलं आणि साक्षात भगवान शंकर प्रगट झाले. नमः पार्वती पते. भगवान भोलेनाथ प्रगट झाले. प्रगट झालेल्या भोलेनाथाला पाहून हा घाबरला, भयभीत झाला. भगवान म्हणतात, माग तुला काय माझ्या रे. शिवरात्रीच्या या प्रसंगी तू रात्रीचे 4 प्रहर माझी पूजा केली. भिल्ल म्हणतो, भगवान मला माहितीच नाही आज शिवरात्र आहे. मी पूजा केलेली मला कळाली नाही, सहज घडली असेल. आणि तुम्ही प्रगट झाला देवा. देवा तुम्ही खुश झालात, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात, माझ्याकडनं पूजा घडली असं म्हणताय. पण हे माझ्याकडनं नाही घडलेलं, या हरिणांच्यामुळे झालेलं आहे. तुम्हाला द्यायचंच असेल तर या हरिणांना द्या, मला काही देऊ नका. भगवान भोलेनाथ म्हटले, या हरिणांना आशीर्वाद देतो की ही आकाशामध्ये 7 तारामंडल बनतील. 7 ऋषींच्या स्वरूपामध्ये तारा रूपामध्ये ही साकारतील. आजही 7 चांदण्या एका जाग्यावरती आहेत. ते भगवान शंकराचा आशीर्वाद आहे. आणि त्या भिल्लाला सांगितलं, तुला वरदान देतो, तुझ्या नावानं हे शिवलिंग जगप्रसिद्ध होईल, व्याघ्रेश्वर नावानं. तू रामचरित्रामध्ये केवळ बनशील, माझ्या आराध्याचा मित्र होशील. आणि रामचरित्रात तुझं चरित्र जोडलं जाईल, तुझी चरित्र गाथा अजर अमर ठरेल. आणि तुझ्या पिढ्यानपिढ्या परंपरेला आशीर्वाद लागेल. आजही तुम्ही त्रिवेणी संगमावर तीर्थराज प्रयागला, तिथले केवट लोक सांगतात, हम केवट जी के वंशज है, आम्ही केवटाचे वंशज आहोत. आमच्या नावेमध्ये बसून भगवान परमात्मा पलीकडे गेलेले आहेत. आजही ती लोक ते म्हणतात. आणि मग त्या भिल्लाला आशीर्वाद दिला महादेवानं, हे व्याधा तू तोडलेलं प्रत्येक पान उलट पडत होतं माझ्या शिवलिंगावरती, सोयीचं पडत नव्हतं. आणि इथून पुढे भविष्यात माझ्या शिवलिंगावरती जो कोणी बेलपान अर्पण करेल त्यानं उलटच बेलपान अर्पण करावं. जो भक्त मला उलट बेलपत्र अर्पण करेल त्याचं ते बेलपत्र मी स्वीकारेल आणि त्याला भरभरून आशीर्वाद देईल. म्हणून महादेवाच्या मंदिरात जर कधी गेलात तर महादेवाला सोयीचं बेलपान वाहू नका, पालथं बेलपान घाला. म्हणजे जे कोमल अंग आहे ना, तर ते महादेवाला स्पर्श झालं पाहिजे. या व्याधाच्या कथेशी ही कथा जोडलेली आहे. शिव मंदिरामध्ये तुम्हाला जायचं, बेलाचं पान वाहायचं, पण बेलाची पानच नाहीत. काय करावं? अगोदर वाहिलेली घ्या. आता शिवरात्रीच्या दिवशी प्रयोग करू नका, इथं उलटे व्हायला जागा नाही. आगे बढो, आगे बढो, आगे बढो, चलो, उठा, पळा, सुटा. या दिवशी जमत नाही. पण तुम्हाला बेलपान अर्पण करायचंय, गर्दी कमी आहे, झाडावर चढता येत नाही, खिशात पैसे नाही. अगोदर वाहिलेलं बेलपान उचला, पाण्यामध्ये भिजवा, पाण्याचा स्पर्श करून ते बेलपान घ्या, महादेवाला अर्पण करा. ते नवीन बेलपत्र वाहण्याचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. काही लोकांना खूप बेलपानं वाहण्याची इच्छा असते पण उपलब्ध होत नाही. एका बेलाच्या पानाला 3 पानं असतात. प्रत्येक पानावर ते राम 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 लिहा आणि ते महादेवाला अर्पण करा. राम राम लिहून असं एक बेलाचं पान वाहिलं तर 100 बेलपत्र वाहण्याचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होतंय. हे ऐकलं. 2017 मध्ये आम्ही काशीला गेलो होतो. माझ्यासोबत बरीच लोक होती. भस्मारतीला गेलो आम्ही पहाटे आणि तेव्हा मी माझ्या डोळ्यानं प्रत्यक्षात पाहिलं. तिथले विद्वान ब्राह्मण भगवान शंकराला राम राम लिहून बेलपत्र शिवलिंगावरती विश्वनाथावरती अर्पण करत होते. पक्की झाली खात्री. म्हटलं भविष्यात इथून पुढे लोकांना सांगताना आपण हे निर्भयपणे सांगायचं. राम 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 लिहून एक बेलाचं पान वाहिलं तर 100 बेलपत्र वाहण्याचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. असे अनेक आशीर्वाद त्या भिल्लाला, त्या व्याधाला दिले.
सगळेजण शंकराचं भजन करू लागले. आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवरेखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारे कळीकाळाचे भेद. या कलियुगामध्ये या पृथ्वीचे मालक भगवान शंकर आहेत बरं, धरतीचे मालक भगवान भोलानाथ आहेत. म्हणून उभं आयुष्य जरी आपण महादेवापासून तोंड दडवलं तर महादेव म्हणतात पठ्या माझ्या मंदिरापासून किती तू गल्ली गल्लीनं आळी आळीनं फिर, मला तोंड दाखवू नको, पण जेव्हा या पृथ्वीवरचा शेवटचा श्वास तुला सुटेल ना तर लोक जबरदस्ती बांधून तुला चौघ खांद्यावर घेऊन माझ्याकडे येतील. कारण महादेव स्मशानात राहतात, तिथे आपल्याला जावंच लागतं. म्हणून मालकापासून कधी तोंड फिरवायचं नाही. जो पृथ्वीचा मालक आहे त्याच्यापासून तोंड कधी दडवायचं नाही. घराचा प्रमुख जसं किती जरी आपण बाहेर पळापळ केली तर प्रमुखाला जसा मान असतो ना. आणि सांगू तुम्हाला, विठ्ठलाचं भक्ती करणाऱ्या माणसाला शंकराला मानलंच पाहिजे. एकादशीचं व्रत करणारा सोमवारचं व्रत केलंच पाहिजे. पंढरीची वारी करणारा पशुपतीची वारी एकदा केलीच पाहिजे जीवनामध्ये. ही रीत आहे. त्याच्याशिवाय आयुष्यातली साधना सफल होऊ शकत नाही. पण आपल्याला सवय लागली, इकडे जा तिकडे जा, मूळ मालकालाच आपण तोंड दाखवायचं. शेजारीला किती चहा पाजा, किती नाश्ता खाऊ घाला,
शेजारीण कधी स्वतःची प्रॉपर्टी तुम्हाला देणार नाही. सासूला किती ढुसफुस करा, किती पाण्यात पा, सगळी प्रॉपर्टी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. सासू देईल का दुसऱ्याला? भले तुमचं उठल्यापासून झोपेपर्यंत एक अक्षर जमत नाही तिच्यासोबत, तुम्ही तिला विचारत नाही, ती तुम्हाला खात नाही, पण बिचारी किती जरी भांडणं असली तरी प्रॉपर्टी आपल्या सुनेली की बाळालाच देणार, मुला बाळाला देणार. आणि शेजाऱ्याला किती नाश्ता, पोहे, इडली, उत्तप्पा, काय 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 खाऊ घाला, शेजाऱ्याला किती चहा पाजला तरी शेजारणीचं तुम्हाला प्रॉपर्टी काही मिळणार नाही. याचा अर्थ कोणाचा पाहुणचार करू नका असं नाही, पण आपल्या माणसांना सुद्धा प्रेमानं हाताळा, आपल्या माणसांना सुद्धा जीव लावा, आपल्या माणसांना माया आणि स्नेहानं जोडा. ठराविक काळासाठी ते आपल्या सोबत आहेत. आपली माणसं ती आपली असतात, हे कधी विसरायचं नाही. म्हणून भगवान भोलेनाथ यांच्यापासून किती जरी तोंड दडवलं तरी भगवान भोलेनाथाला शेवटी शरण जावंच लागतं. म्हणून शिवभक्ती ही आपल्या हृदयामध्ये ठेवा. हेच सांगण्यासाठी नाथ महाराज या अभंगात खूप काही सुंदर छान गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर मांडतात. झालेली सेवा संकटेश्वराच्या रामेश्वराच्या चरणी अर्पण करते. वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर